श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी जॉबला घेतली होती सुट्टी, कारण खूप दिवस झालं की जॉबला सुट्टी घेतली नव्हती, त्याच्यामुळं आज घेतली आहे सुट्टी. आणि मी, माझी भाऊजय, माझी बहीण आणि माझी मावशी आम्ही आलो आहे एमेनोरा मॉलमध्ये. तसं तर आम्ही कायम सीझन मॉलमध्येच जातो, पण सीझन मॉलमध्ये आज आम्हाला जो पिक्चर आम्हाला बघायचा होता, म्हणजे जी मूवी बघायची होती, त्याचं आम्हाला तिथं तिकीट नाही भेटलं, त्याच्यामुळं आम्ही आलो आहे एमेनोरा मॉलमध्ये. तर हा बघा, हा मॉल आहे एमेनोरा मॉल. तर फर्स्ट टाईम आलो आहे आम्ही इथं आणि आमचं फोटोशूट चालू होतं, कारण आम्ही फोटोशूट करत होतो. आणि माझी मावशी बिचारी बघा कशी बसली आहे, तिला म्हणलं आता ह्यांचं काय कितपर्यंत चालणार आहे काय सांगू शकत नाही, कारण आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं पिक्चरचा टायमिंग होता, तोपर्यंत आम्ही फोटोशूट करून घेतलं. आमचं फोटोशूट करत होतो, फोटोशूट झालं आमचं. आणि हे पहा, त्या दोघींचं तरी पण अजून चालूच आहे फोटोशूट करायला. कसं करतायत बघा दोघे. आणि मावशी बिचारी बघा कशी बसली. मी व्हिडिओ काढत होते, ते हसली. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असं पिक्चर कोणता बघायला, तर मी हा पण नाही आले आणि हा तर अजिबात मुळीच पिक्चर बघायला आले नाही. मी आले आहे तो पिक्चर बघायला माझ्या स्वामींचा, म्हणजे आमचे पाठीराखा श्री स्वामी समर्थ देऊळ बंद 2. तर मी ही मूवी बघण्यासाठी आले आहे एमेनोरा मॉलमध्ये. तर हे पहा, फोर स्क्रीनला आमचा पिक्चर आहे. 4 नंबर थिएटर आहे, स्क्रीन 4. तर तिथं पिक्चर आहे स्वामी समर्थ. तर मी आतमध्ये थिएटरमध्ये एंट्री केली आहे. तर गर्दी एवढी फुल आहे, हे पहा सगळं फुल पॅक होतं ते बघण्यासाठी मूवी. तर मूवी चालू झाली आहे, आम्ही मूवी बघत होतो. तर स्वामींची एंट्री बघा किती छान झाली, की असे अंगावरती काटे, म्हणजे एकदम शहारे कसे येतात अंगावरती, तसे ते स्वामींचं रूप बघून आले. म्हणजे एवढं छान आणि अप्रतिम स्वामींचं रूप होतं, काही बघायचं कामाचं नाही. एवढं छान वाटलं ना, की असे आनंद असे वाटतात ना, ते आपण आनंद असतो ते मनाने असे डोळ्यातून येत होते की ते स्वामींना बघून. एवढी छान एंट्री दाखवली ना स्वामींची, खूपच छान. एवढं म्हणजे मन तृप्त झालं. मग मूवी बघितला, इमोशनल पण होता आणि रडायचं आणि हसायचं पण होता. नंतरनं इंटरवलमध्ये म्हटलं चला पॉपकॉर्न घ्यावे, पण कधीही म्हणजे जे मिडल क्लास आहेत की बाबा आपल्याला पॉपकॉर्न खायचे, त्यांनी मॉलमधले पॉपकॉर्न अजिबात खायचे नाही, कारण खूप महाग आहेत, त्याच्यामुळे कधीही खायचे नाही. तर मग नंतरनं पिक्चरचा एंड झाला आणि आम्ही पिक्चर बघितला. खूप म्हणजे रडायचा इमोशनल सीन झाला असतो तो, आम्ही सीन पाहिला लास्टचा. इमोशनल होता खूप आणि खूप छान पण वाटलं, मस्त वाटलं स्वामींचा पिक्चर. पूर्ण पिक्चर बघून खूप छान वाटलं. नंतरनं पिक्चर झाला बघून आणि आम्ही आलो बाहेर. मग म्हटलं चला थोडंसं फोटोशूट करावं. मग आमचं फोटोशूट चालू झालं. जो पोस्टर होता बाहेर लावलेला, त्याच्याबरोबर आम्ही फोटोशूट केलं सगळ्यांनी. मी, माझ्या बहिणीनी, माझ्या मावशीनी, नंतरनं माझ्या भाऊजाईनी, आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं त्याच्याबरोबर. आणि खूप एन्जॉय केला पिक्चर. इमोशनल पण तेवढा होता आणि चांगलाही तेवढाच होता. खूप छान वाटलं. मग आता आमच्या मावशीला खूप भूक लागलेली, ती म्हणली चला पटकन खायला जाऊया. मग आम्ही गेलो कॅन्टीनकडे. तर कॅन्टीनकडे जात असताना पण आम्ही काही गप्प बसत नव्हतो, कारण आमचं फोटोशूट चालूच होतं आणि आमची मावशी म्हणत होती चला गं पटपट. पण आमच्या तिघींचं काही संपतच नव्हतं, फोटो आणि व्हिडिओ हे चालूच होते. म्हणलं आलो आहे मॉलला तर एकदाच, कारण खूप दिवसातून सुट्टी भेटली होती. मग म्हणलं चला एन्जॉय करून घ्यावं. तर हे बघा, हे सगळे जे आहेत ना, पूर्ण जे पुढं दिसत आहेत ना, ते सगळे स्टॉल आहेत. ते म्हणजे जे कॅन्टीन आहे ते खाण्याचं आहे. तिथं पिझ्झा, बर्गर वगैरे भरपूर काही असं मिळतं सगळं. पण आम्ही गेलो पिझ्झा घ्यायला तिथं, पण एवढी म्हणजे गर्दी काही एवढी नव्हती, कमीच होती. हे पिझ्झा हटला गेलो आणि पिझ्झाचा मी रेट विचारला, तर पिझ्झा होता 600 रुपयाला एक. आणि तो पण जी आपली चपाती असते ना आपण बनवतो तेवढा, आणि तो पण 600 रुपयाला एक. अजिबात नाही म्हणलं खायचं. आणि असलं 250च्या स्पीडने आम्ही मॉलच्या बाहेर आलो ना, अजिबात नाही म्हणलं बस झालं. आपण पिक्चर बघितला ना, जो स्वामी समर्थचा होता तो बघितला आणि आलो आम्ही बाहेर. मॉलच्या बाहेर आलं ना, की तिथं कॉर्नरला झाडाच्या खाली एक छान असं हॉटेल आहे मस्त. तिथं आम्ही कॉर्नरलाच आहे एमेनोराच्या साईडला, तिथं आम्ही थांबलो आणि मस्त असं तिथं ऑर्डर दिली. छान होतं तेवढंच आणि आपल्या बजेटमध्ये पण होतं. आणि दादांना ते आले होते ऑर्डर घ्यायला, त्यांना ऑर्डर दिली आम्ही, आम्हाला जे काही पाहिजे होतं ते. कारण माझं आणि माझ्या मावशीचं फेवरेट आहेत वडापाव. हे पहा, सगळ्यात पहिल्यांदा मावशीला दिले, कारण तिला खूप भूक लागलेली. मावशीने 2 वडापाव घेतले. नंतर आले माझ्यासाठी वडापाव आणि माझ्या भाऊजाईला मागवले आणि माझ्या बहिणीला कांदाभजी, कारण त्यांना कांदाभजी खायची होती. मग त्यांच्यासाठी कांदाभजी खाल्ली आणि आम्ही खाऊन तिथून निघालो. मस्त असं टेस्टी होतं एकदम छान. नंतर निघालो रिक्षाने, आम्ही म्हणजे कॅब बुक केली होती आणि घरी निघालो. तर घरी जातानाही आम्हाला स्वामींनी दर्शन दिलं. हे पहा, रिक्षावरती फोटो स्वामींचा आणि गणपती बाप्पा, कॅबमध्ये गणपती बाप्पा होते आणि समोर रिक्षावरती स्वामी होते. तर बघा, घरी जातानाही स्वामींनी आम्हाला खूप छान असं दर्शन दिलं आहे. तर चला सगळेजण बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.